ओनली न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। चला तर ऐकूया आजच्या महत्त्वाच्या बातम्या। हवामान अंदाज व परतीच्या पावसाचे स्वरूप कशा प्रकारे राहणार आहे हे आता आपण बघणार आहोत। चला तर बघूया सविस्तर पावसाची रूपरेषा। नैऋत्य मान्सूनचा परतीचा प्रवास वेगाने सुरू झाला आहे। महाराष्ट्रातील नंदुरबारपर्यंत हा मान्सून पोहोचला आहे। त्यामुळे पुढील 24 तासात पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने हलक्या ते मध्यम स्वरूपाचे पावसाची शक्यता वर्तवली आहे। मुंबई शहर आणि उपनगरात पुढील 24 तासात सकाळच्या वेळी धुके असेल, तर दुपारनंतर सायंकाळच्या वेळी सामान्यतः ढगाळ आकाश राहून अत्यंत हलक्या किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे। तर कमाल तापमान 24 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 26 डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे। कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। पुण्यामध्ये आकाश सामान्यतः ढगाळ असून विजांसह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। तर पुण्यातील कमाल तापमान 33 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 21 डिग्री सेल्सिअस एवढे असेल। पुण्याबरोबरच सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये विजांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो। तसेच छत्रपती संभाजीनगरमध्ये पुढील 24 तासांमध्ये सायंकाळच्या वेळी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। तर कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस व किमान तापमान 24 अंश सेल्सिअस एवढे असेल। मराठवाड्यातील बीड, धाराशिव, लातूर, नांदेड या जिल्ह्यांना विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। अशाच प्रकारच्या शेतकरी हिताच्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी कृपया चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।